डोके दुखणे आता एक सामान्य गोष्ट झाली असली तरी आजकाल नम्रतासाठी हा मासिक त्रास झाला होता. गेल्या 4 महिन्यापासून मासिक पाळीपूर्वी एक दिवस नम्रताला इतकी तीव्र डोकेदुखी जाणवते की वेदनाशामक गोळ्या घेतल्यानेही आराम मिळत नाही. आजकाल ही डोकेदुखी उद्या पिरियड येईल असे सूचित करते. स्त्रीला प्रत्येक परिस्थितीत शारीरिक आणि मानसिकरित्या स्वतःवर कसे नियंत्रण ठेवायचे हे माहीत असले तरी नम्रताला हे देखील समजले होते की आज तिने काहीही केले तरीही डोकेदुखी रात्रीपर्यंत राहणार नाही. मग उद्या तिला मासिक पाळी आल्यावर महिनाभराची डोकेदुखी नाहीशी होईल. एके दिवशी नम्रताची जवळची मैत्रीण निर्मला हिनेही तिला सांगितले की रजोनिवृत्तीच्या काळात अनेक बदल होतात. त्यात मानसिक आणि शारीरिक समस्याही येतात. ती या परिस्थितीतून गेली आहे. दिवसभर नम्रताला ना काही खावेसे वाटत होते ना काही करावेसे वाटत होते. कुणाशी बोलावेसेही वाटत नाही. नम्रताने कसा तरी सकाळी पती किशोर आणि मुलगी तनुजासाठी टिफिन तयार करून ठेवला होता. पण तिला स्वतःला थोडेसे जेवायलाही वाटत नव्हते. आराम कर असे म्हणून दोघेही कामासाठी बाहेर गेले. मुलगा सौरभ ऑफिस मीटिंगसाठी बाहेरगावी गेला आहे. आठवडाभरात येईल. दुपारचे 2 वाजले होते पण नम्रताला उठून किचनमध्ये जाऊन जेवायला घ्यायची हिंमत होत नव्हती. डोके भयंकर दुखत होते. तिने नीट नाश्ताही केला नव्हता. त्यामुळे आता पोट रिकामे झाले होते. ॲसिडिटी होत होती. दरम्यान जवळ ठेवलेला मोबाईल व्हायलेट होऊ लागला. तिने फोन सायलेंट ठेवला होता. पण कंप जाणवला. नंदिनीचा कॉल होता. नाही, तिचा फोन घेण्याची गरज नाही. तेच गोड शब्द. मम्मी कशा आहात? तुम्ही जेवलात का? काही काम नाही ना? डोक्याला स्कार्फ बांधून नम्रता नंदिनीबद्दल विचार करू लागली. नंदिनी ही सौरभची मैत्रीण आहे. सौरभपेक्षा 5 वर्षांनी मोठी. याच गोष्टीचा तिचा मुलगा आणि या मुलीच्या वयातील फरकामुळेच नम्रताला खूप त्रास होत होता. अनेक वेळा तिचे मन चिडून उठायचे आणि याचे कारण केवळ वयच नाही तर नंदिनीचा घटस्फोटही झाला आहे. सौरभ नंदिनीला एका मैत्रिणीच्या कार्यक्रमात भेटला. सौरभने सांगितले की नंदिनी देखील घरगुती हिंसाचाराची शिकार झाली आहे. वडिलांच्या मालमत्तेच्या लोभापोटी सासरच्या मंडळींनी तिला खूप मारहाण केली. एक दिवस ती सर्व काही सोडून आई वडिलांच्या घरी आली. बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये आहे. आता थोडी नॉर्मल झाली आहे. नम्रताला माहीत आहे की सौरभच्या मनात नंदिनीबद्दल खूप प्रेम आणि सहानुभूती आहे. किशोर आणि तनुजालाही नंदिनी आवडते. नम्रता मात्र तोंडाने कधीच काही बोलली नाही. पण घटस्फोटित आणि मोठी मुलगी तिच्या मुलासाठी योग्य नव्हती. तसे नंदिनी जेव्हाही घरात येते तेव्हा घरात किलबिलाट सुरू होतो. नंदिनी नम्रताने आपल्या मुलासाठी पाहिलेल्या मुलींच्या सर्व पॅरामीटर्समध्ये बसत असली तरी आपल्या मुलासाठी मोठी आणि घटस्फोटित मुलीचे स्वप्न कोणती आई पाहते? दिसायला सुंदर, कष्टाळू, सक्रिय, उच्चशिक्षित, आधुनिक, मोठ्यांचा आदर करणारी आणि लहानांना खूप आपुलकी देणारी नंदिनी नम्रताशी बोलते तेव्हा नम्रता तिच्याबद्दलच्या भावना विसरते. नंदिनी जे काही बोलते ते नम्रता मंत्रमुग्ध होऊन ऐकते. ती खूप विषयावर बोलते. नम्रताची वाचनाची आवड लक्षात घेऊन तीच तिला पुस्तकांच्या दुनियेत घेऊन जाते. घरातल्या सगळ्यांची आवड डोळ्यासमोर ठेवूनच ती सारे करते. मला आश्चर्य वाटते की तिने सांगितलेल्या गोष्टीबद्दल कोणी कधी नाराज कसे झाले होत नाही. नम्रताने तिची कूस बदलली. तिला भूक लागली होती. पण किशोर आणि तनुजासाठी सकाळी तयार केलेले जेवण, चणे, बटाटे आणि कोबीची भाजी खावीशी वाटत नव्हती. तिला फक्त जिरे आणि हिंग टाकून केलेली साधी आणि पातळ खिचडी खावी वाटत होती. आई बनवत असे. नम्रताच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आता खिचडी कोण तयार करणार? कोणी नाही. कोण आहे असे? मागच्या महिन्यातही या डोकेदुखीच्या वेळी ही खिचडी खावीशी वाटत होती. वाटलं होतं पुढच्या महिन्यात स्वतःसाठी आधीच तयार करेन. पण आता स्वतःसाठी काही बनवायची हिंमत नाही. आजारी असताना 4 गोष्टीही करता येत नाहीत. सगळ्यांना जे खायचे आहे तेच ती शिजवते. तिला आठवले काही महिन्यापूर्वी सुद्धा तनुजा घरीच होती तेव्हा तिला अशीच डोकेदुखी झाली होती. नम्रताची खिचडी खाण्याची इच्छा पाहून तनुजा म्हणाली, आई खिचडी ती काय? मी ऑर्डर करेन. आजकाल सर्व काही उपलब्ध आहे. नम्रताला आश्चर्य वाटले. तुम्ही आता खिचडी ऑर्डर करणार का? हो आई, आज वीकेंड आहे. मी रिलॅक्स मूडमध्ये आहे. पप्पा आणि सौरभ यांना स्वयंपाक कसा करायचा हे माहीत नाही. आम्ही आमच्यासाठी आणखीन काही ऑर्डर करू. तुझ्यासाठी खिचडी, बरं का? नम्रताने फक्त मान हलवली. तिघांसाठी पिझ्झा आणि तिच्यासाठी खिचडी आली होती. ती चांगली होती परंतु तिच्या मनाला काहीतरी खटकले होते. तेवढ्यात नंदिनी अचानक आली आणि म्हणाली, अरे मला फोन का नाही केलास? मी येऊन खिचडी बनवली असती. आईला आधीच बरे वाटत नाही, त्यात ही बाहेरून मागवलेली. नंदिनीचा चेहरा पडला होता. तनुजाला म्हणाली, मला का नाही बोलवले? नम्रताने हे प्रकरण स्वाभाविकपणे हाताळले होते.
हळू आवाजात तिला म्हणाली की आजकाल ही डोकेदुखी दर महिन्याला मासिक पाळीच्या 1 दिवस आधी होत असते. अशीच खिचडी खावीशी वाटते. खूप हलके खाण्याची इच्छा. काही हरकत नाही, ती चांगली होती, खाल्ली. नम्रतासाठी नंदिनीला एवढी काळजी करण्याचा फारसा अर्थ नव्हता. त्याचे कारण असे की त्याच्याच वयाची मुलगी असती तर मुलासाठी बरे झाले असते. नम्रताचा फोन मधून मधून वाजत होता. प्रत्येक वेळी नम्रताने पाहिले की ती नंदिनीच होती. तिच्याशी बोलावेसे वाटत नाही. नम्रताला झोपून अनेक गोष्टी आठवत होत्या. तेव्हा नंदिनीच्या घरातील प्रत्येक छोट्या गोष्टींची काळजी घेताना नम्रता पाहत होती. कधी कधी नम्रता कपडे सुकवायला बाल्कनीत असते. मग नंदिनी शांतपणे तिच्या हातातून येऊन कपडे घेते आणि सुकवायला लागते. कधी ती किचनमध्ये भांडी पुसत असते. मग ती दुसरे कापड घेते आणि पुसायला लागते. कधी ती सगळ्यांसोबत जेवत असते तर बाकीचे तिघे आपापल्या प्लेट सिंकमध्ये ठेवून निघून जातात. नंदिनी संपूर्ण टेबल साफ करते. ती सर्व जेवण आणि भांडी स्वयंपाकघरात घेऊन जाते. टेबल साफ करते. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणाचे लक्ष कुठे असते. नंदिनी नम्रतापासून एकही कृती लपवू शकत नाही. नम्रताला ती आवडते, तिच्याबद्दल प्रेमही वाटते. पण नम्रताचे मन वय आणि घटस्फोटाच्या मुद्द्यावर अडकते. त्यामुळे ती पुढे विचार करू शकत नाही. सौरभने नंदिनीच्या आधीच्या वैवाहिक आयुष्यात झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाविषयी तिला सारे सांगितले आहे. एक स्त्री असल्याने तिला नंदिनीबद्दल पूर्णपणे सहानुभूती आहे. पण एक गोष्ट अशी आहे जी नम्रताच्या निरागस मनालाही खटकते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. नम्रताने वेळ बघितली. 3 वाजले होते. दुपारपासून आज काय तिने काही खाल्ले नव्हते. मी दार उघडू की नको? मला ना कुणा मैत्रिणीला भेटायची इच्छा होती ना हिंमत. तरी पण पाहावे लागेल. कुणाचे काही कुरिअर असेल तर परत जाईल असे म्हणून नम्रता बेडवरून उठली. डोके नुसते ठणठण करत होते. अश्रूंनी डोळे भरलेले होते आणि तोंडातून आई ग असे शब्द बाहेर आले आणि तिला रडू आले. आता तिच्या आई वडिलांच्या घरी कोणीच नव्हते. ती एकुलती एक मुलगी होती. आई वडील हे जग सोडून गेले होते. तिने जाऊन दरवाजा उघडला. नंदिनी मे महिन्याच्या उन्हात घामाने भिजलेली दाराबाहेर उभी होती. अगं तू यावेळी अशी एवढ्या उन्हात? काय झाले? तू ऑफिसला गेली नाहीस का? पटकन आत येताना नंदिनीने नेहमीप्रमाणे आधी नम्रताला मिठी मारली. तुम्ही फोन उचलला नाही तेव्हा मला खूप काळजी वाटली. व्हॉट्सअपवरही तुम्ही सकाळपासून ऑनलाईन नव्हता. मी पप्पा, सौरभ आणि तनुजालाही विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्हाला सकाळपासून डोकेदुखी आहे. आई तुम्ही काही खाल्ले का? नम्रताने मान हलवली. मला कल्पना होतीच. तुम्ही मला सांगितले की आजकाल तुम्हाला खूप डोकेदुखी होत आहे. मग तिने तिच्या पिशवीतून एक टिफिन काढला आणि म्हणाली, हे खा, मी तुमच्यासाठी खिचडी बनवली आहे. मग तिने स्वयंपाकघरात जाऊन ताटात खिचडी काढली. फ्रीजमधून दही स्वतःहून काढले. डायनिंग टेबलवर ठेवत ती म्हणाली, आई या, खिचडी खा. नम्रता खुर्चीवर बसली आणि म्हणाली, तू एवढा त्रास का घेतलास? बाहेर खूप ऊन आहे. अहो आई, मला तुमची काळजी वाटत होती. आजकाल तुम्हाला खूप अशक्त वाटत आहे, नाही का? नम्रताचे डोळे पाणावले. डोकेदुखी मर्यादेपलीकडे होती आणि नंदिनीचा प्रेमळ आवाज ऐकून नम्रताचे मन आनंदाने भरून आले. नंदिनी किचनमध्ये गेली आणि एका वाटीत तेल गरम करून घेतले. घरातले सगळे कुठे आहे हे तिला माहीत होते. नंदिनीने बनवलेली खिचडी नम्रताला इतकी आवडली की तिने ती मनापासून खाल्ली. पण तिचे समाधान झाले नाही. आईच्या हातची खिचडीसारखी चव होती. या मुलीला सर्व काही माहीत आहे. अडचणीच्या वेळी कोणी थोडी मदत केली तरी बरे वाटते. नम्रताच्या मनात तनुजाचा विचार आला. तिला एक मुलगी आहे, पण ती मनाने कधी किचनमध्ये काही करायला जात नाही. स्वतःची काळजी सांगून घेऊ शकत नाही. कोणीतरी स्वतःहून काळजी घेतली तर बरे वाटते. नम्रता किचनमध्ये ताट ठेवायला गेली तेव्हा नंदिनीने तिच्या हातातून ते घेतले. तिला उठू दिले नाही. तिच्या डोक्यावर हात ठेवून ती म्हणाली, बसा आई, मी तुमच्या डोक्याला तेल लावते. तुम्हाला आराम मिळेल. नंदिनीच्या प्रेमाच्या जादूने भारावलेली नम्रता पुन्हा खुर्चीत बसली. नंदिनी तिच्या डोक्याला कोमट तेल लावू लागली. नम्रताला तिच्या केसांच्या मुळांवर हाताच्या दाबाने इतका आराम मिळाला की तिला नंदिनीला मिठी मारून रडावेसे वाटले. तिने आपल्या रडण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या गालावरून अश्रू ओघळत राहिले. नम्रताला ती रडत आहे हे नंदिनीला कळू नये असे वाटत होते. पण तिने अश्रू पुसण्यासाठी हळूच हात वर करताच नंदिनी म्हणाली, काय आई, रडताय? आता नम्रता रडायला लागली. खूप दुखते का? तुम्हाला आता आराम मिळेल आई. जसजसं नम्रतेचे मन शांत होत होते तसे तिचे हृदय जणू तिला दटावत होती की ज्या कारणांमुळे ती नंदिनीसारख्या मुलीच्या गुणांकडे दुर्लक्ष करत होती ती कारणे इतकी मोठी होती का?
की एक स्त्री असूनही भूतकाळात इतक्या दुःखातून बाहेर पडलेल्या दुसऱ्या स्त्रीला प्रेमापासून वंचित राहावे. एक अविवाहित तरुण मुलगी सून म्हणून त्यांच्या घरी आली आणि तिने घरात कोणालाच प्रेम आणि आदर दिला नाही, तर नम्रता काय करणार? माणसाचे गुण आणि स्वभावाला वय आणि सामाजिक स्थितीच्या तराजूत तोलणे योग्य होईल का? नाही, बिलकुल नाही. नम्रताला तिच्या डोक्यावरून मोठे ओझे उतरल्यासारखे वाटत होते आणि मन फुलासारखे हलके झाले. तेव्हा या नंदिनीवर खूप प्रेम करावे असे वाटत होते. तिने नंदिनीच्या तेलकट हातांचे चुंबन घेतले आणि म्हणाली, पुरे झाले, आता खूप आराम वाटत आहे. खरंच आई? नंदिनीचे डोळे आनंदाने चमकले. ती म्हणाली, आता मी तुमच्यासाठी एक कप चहा बनवते. मी बनवते, तू बस, चहा पिऊन जा. नाही, मला ऑफिसला जावे लागेल, महत्त्वाचे काम आहे असे सांगून ऑफिसमधून बाहेर निघाले. आज संध्याकाळी खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या. मी फक्त तुम्हाला भेटायला धावत आले. जेव्हा मला तुमच्या प्रकृतीबद्दल कळले तेव्हा माझे कशात लक्ष लागत नव्हते. असे म्हणत तिने हात धुवून बॅग उचलली. बाहेरच्या उन्हापासून स्वतःला वाचवण्यासाठी तिने नेहमीप्रमाणे स्कार्फ बांधला आणि तिला मिठी मारली आणि बाय आई म्हणाली आणि पटकन पायऱ्या उतरली. तिने दरवाजा बंद केला. जणू ती एका वेगळ्याच जगात पोहोचली होती, जिथे तिच्या मनात फक्त नंदिनीबद्दल प्रेम होते, बाकी काही नाही. तिच्या मनात नंदिनीला या घरात कायमचे आणण्यासाठी तिच्या आईवडिलांना भेटण्याची उत्सुकता होती.